नमस्कार पालको, स्वागत आहे आपल्या दत्ताचौले माहिती आपल्या YouTube चॅनलमध्ये। तुम्ही जर का येणाऱ्या शैक्षणिक वर्षात तुमच्या पाल्याचं ॲडमिशन आरटी मार्फत करू इच्छिता तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। आपण पाहतो आरटी सारख्या योजनेमध्ये तुमच्या घराच्या शेजारची नामांकित शाळेमध्ये जर मोफत शिक्षण तुम्हाला करायचं असेल तर आरटी सारख्या योजनेची खूप मदत ही पालकांसाठी होत आहे। मग आता यामध्ये तुम्ही सहभाग कसा नोंदवायचा? तुमच्या घराशेजारची शाळा असेल आणि तुम्ही जर स्वतःच्या घरात राहत नसून भाड्याने राहत असाल किंवा ग्रामीण भागातले किंवा तालुका भागातले जे लोक आहेत, पालक आहेत, ते शिकण्यासाठी शहरी भागात आलेले आहेत आणि भाडेतत्वावरती राहत आहात, तर तुम्हाला कोणता कागद द्यावा लागेल, भाडे करार जे आहे ते कोणत्या प्रकारचा असणार आहे, त्याचे नियम काय आहेत, कधीचा बनवला पाहिजे, या सर्व गोष्टीची सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। त्यापूर्वी जर चॅनलवरती प्रथम असाल तर माझी तुम्हाला विनंती आहे, जर तुम्हाला तुमच्या पाल्याचं ॲडमिशन आरटी सारख्या स्कीममधून करायचं असेल तर या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून आरटी आणि सरकारी योजनेबद्दल सर्व अपडेट्स तुम्हाला वेळेत आणि योग्य ते उपलब्ध होतील। चला तर मग माहितीला सुरुवात करूया। मित्रो, बहुतांश पालक जे आहेत ते स्वतःच्या घरात राहत नाहीत। म्हणजेच काय, तुम्ही जिथं राहताय, तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल परंतु तुम्ही शिक्षणासाठी शहरी भागात आला असाल किंवा तालुक्याच्या ठिकाणी आला असाल आणि आता तुम्ही जिथं राहताय त्याच्या शेजारी जर शाळा आहे 1 किलोमीटरच्या आतमध्ये आणि तुम्हाला त्या शाळेत ॲडमिशन करायचं असेल तर तुम्हाला भाडे करार हा देणं गरजेचं आहे। त्यातच आणखीन एक अशी गोष्ट आहे की तुम्ही जिथं राहताय स्वतःचं जरी घर असलं तरी त्या एरियामध्ये शाळा नसतील तर तुम्ही जिथं शाळा आहे तिथं जाऊन भाड्यानं राहण्याची तुमची तयारी असेल तर अशा केसमध्ये तुम्हाला भाडे करार करणं गरजेचं आहे। तो भाडे करार म्हणजेच कुठलं भाडे करार की 2 रुपयाची चिठ्ठी किंवा 100 रुपयाची नोटरी केलेलं भाडे करार चालेल का? तर असं चालणार नाही। आरटी मध्ये नियमावलीत सांगण्यात आलेलं आहे की जर तुम्ही भाडेतत्वावरती राहत असाल तर तुम्हाला दुय्यम निबंधकाचं रजिस्टर्ड रेंट ॲग्रीमेंट असणं गरजेचं आहे। परत एकदा सांगतो, तुमचं जे काही भाडे करार आहे त्याला इंग्लिशमध्ये रजिस्टर्ड लिव्ह अँड लीज ॲग्रीमेंट म्हणतात, त्याला दुय्यम निबंधकाचं भाडे करार असणं गरजेचं आहे। या भाडे करारामध्ये जवळपास 1100-1200 रुपयाचं चलन हे सरकारला भरण्यात येतं आणि त्याच्यानंतर ते ऑनलाईन पद्धतीनं तुम्हाला भाडे करार हा करून दिला जातो। तो भाडे करार 11 महिन्याचा असू शकतो किंवा 22 महिन्या म्हणजे 1 वर्षाचा असू शकतो किंवा 2 वर्षाचं किंवा 3 वर्षाचं, तुमच्या सोयीनुसार तुम्ही तुमचा भाडे करार बनवू शकता। जर तुमच्या पाल्य आता 2020 मध्ये जन्मलेला असेल तर तुम्ही 1 वर्षाचं करा, 2021 मध्ये जन्मलेला असेल तर 2 वर्षासाठी करू शकता, 2022 मध्ये जन्मलेला असेल तर 3 वर्षासाठी करू शकता। तर कारण काय की तुम्हाला दरवर्षी रिन्यू करायची गरज नाही आहे। भाडे करारने एकदा बनवलाय तुम्ही 2022च्या पाल्य जर असेल तुम्ही 3 वर्षाचं भाडे करार केला तर तुम्ही येणाऱ्या 2 ते 3 वर्ष तुम्ही परत जर नंबर नाही लागला तर ते भाडे करार तुमच्यासाठी वैध ठरू शकतात। मग नेमकं आता हे भाडे करार काढण्यासाठी काय काय कागदपत्र लागतात हे आपण पाहूया। भाडे करार करण्यासाठी तुम्ही जर कोणी भाडेकरू आहात, पाल्याचा विशेषतः म्हणजे तुम्हाला पाल्याच्या वडिलाच्याच नावानं भाडे करार करणं गरजेचं आहे। आईच्या नावानं अपवादात्मक गोष्ट आहे, वडील नसतील किंवा वडील बाहेरगावीच्या ड्युटीवर राहत असतील तर आईचं नावानं रजिस्टर करा किंवा आजोबाच्या नावानं करा किंवा वडिलाच्याच नावानं शक्य होईल तेवढं रजिस्टर्ड रेंट ॲग्रीमेंट असणं गरजेचं आहे। 99% वडिलांच्याच नावाने रजिस्टर्ड रेंट ॲग्रीमेंट करा। त्यासोबत दुसरी पार्टी म्हणजे ज्याच्या घरी तुम्ही राहणार आहात त्या म्हणजे जे घर मालक आहेत, जागा मालक आहेत, त्या जागा मालकाचं आधार कार्ड लागणार आहे, पॅन कार्ड लागणार आहे आणि त्यांचा मालकी हक्काचा पुरावा म्हणजे त्यांच्याकडे रजिस्ट्री असेल, सूची क्रमांक 2 असेल, आट असेल त्या जागेचा किंवा वीज बिल, इलेक्ट्रिसिटी बिल असेल, यापैकी 2 कागद तुम्हाला असणं गरजेचं आहे। म्हणजे त्यांचं आधार कार्ड, आट किंवा लाईट बिल हे असणं अत्यंत गरजेचं आहे। हे कागदपत्र घेऊन तुम्हाला तुमचं एक अपॉइंटमेंट बुक करायची आहे। आता रजिस्टर्ड लिव्ह अँड लीज ॲग्रीमेंट हे ऑनलाईनही बनलं जातं किंवा काही ठिकाणी म्हणजे आमच्या लातूरसारख्या ठिकाणी किंवा नांदेडसारख्या ठिकाणी किंवा आणखी कुठल्या जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी असं आहे की हे डॉक्युमेंट तयार होतं ते रजिस्ट्री ऑफिसमध्येच। परंतु आज आपण पाहतो की इंटरनेट कॅफे असतील किंवा सेतू सुविधा केंद्र असतील तिथेही तुम्हाला हे रेंट ॲग्रीमेंट करून दिलं जातं। यामध्ये होतं काय, सेतू सुविधामध्ये तुम्ही तुमच्या सोयीनुसार किंवा तुमच्या वेळानुसार जाऊन वेळ न घालवता तुम्ही लवकरात लवकर तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकता आणि तिथं थंब देऊन तुम्ही तुमचं ॲग्रीमेंट हे करून घेऊ शकता। आता हे ॲग्रीमेंट करताना दोन्ही पार्टी सोबत असणं गरजेचं आहे आणि सोबत एक विटनेस म्हणजे साक्षीदारही असणं गरजेचं आहे। साक्षीदाराचे आधार कार्ड, पॅन कार्ड असणं गरजेचं आहे आणि यांना एक अपॉइंटमेंट डेट तुम्हाला ऑनलाईनची घ्यायची आहे रजिस्टर्ड लीज अँड ॲग्रीमेंटची आणि त्या दिवशी घरमालकाला त्याच्या कागदाला घेऊन तिथं उपस्थित राहायचं आहे। जसंही तुम्ही तुमचं थंब किंवा अंगठ्यानं तुमचं ॲग्रीमेंट प्रोसेस कंप्लीट करताल 1 ते 2 तासात तुम्हाला लिव्ह अँड लीज ॲग्रीमेंट मिळून येईल। आता नियम काय काय आहेत लिव्ह अँड लीज ॲग्रीमेंटचे ते आपण थोडक्यात पाहूया। नियम असा सांगतो की तुम्हाला जर का येणाऱ्या शैक्षणिक वर्षात म्हणजे पुढच्या वर्षी तुम्हाला सहभाग नोंदवायचा असेल तर तुमचं हे भाडे करार या वर्षीचं किंवा ज्या दिवशी तुम्ही फॉर्म सुटणार आहेत म्हणजे समजा जानेवारीमध्ये फॉर्म सुटणार आहेत
10 जानेवारीला फॉर्म सुटत असतील उदाहरणार्थ, तर तुमचं लिव्ह अँड लीज ॲग्रीमेंट हे 9 जानेवारीच्या किंवा त्याच्या अगोदरच्या तारखेचं पाहिजे. म्हणजे 9 जानेवारीच्या अगोदरच्या तारखेचं लिव्ह अँड लीज ॲग्रीमेंट पाहिजे. झाला नंबर 1. त्याच्यानंतर त्याची व्हॅलिडिटी, काही जणांचं असतं की सप्टेंबरमध्ये बनवलं होतं किंवा जूनमध्ये बनवलं होतं आणि पुढच्या वर्षी जूनमध्ये संपणार आहे, परंतु आपण पाहतो की शाळा जूनमध्ये सुरू होत आहे, तर ते लिव्ह अँड लीज ॲग्रीमेंट हे ग्राह्य धरलं जाणार नाही. तुमचं लिव्ह अँड लीज ॲग्रीमेंट कमीत कमी 10 ते 11 महिने व्हॅलिड असणं गरजेचं आहे, वैध असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की ते दुय्यम निबंधकामार्फतच काढण्यात येणारं किंवा चलन भरून काढलेलंच लिव्ह अँड लीज ॲग्रीमेंट असणं गरजेचं आहे. कारण पुण्यासारख्या किंवा मुंबईसारख्या ठिकाणी आणखीन एका प्रकारचं ॲग्रीमेंट केलं जातं, ते म्हणजे पोलीस स्टेशनमधनं एक रेंट ॲग्रीमेंट काढलं जातं. ते ॲग्रीमेंट चालणार नाही. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे की यासाठी लागणारा खर्च किती येऊ शकतो, तर यासाठी जवळपास मी सांगितलं की 1100 रुपयाचं चलन आहे आणि त्याच्यानंतर जे काही ऑनलाईनची सर्व्हिस चार्जेस असतील, सेवा शुल्क असतील, कोणी 1000 रुपये घेईल, कोणी 2000, आणि जसं जसं ह्याचं म्हणजे जसं जसं तारीख जवळ येते आणि ह्याच्यावरती लोड वाढतो किंवा पालकाची डिमांड वाढते, त्यावेळेस गर्दी पडते, त्यावेळेस जवळपास 5 ते 6000 रुपयेही तुम्हाला रेंट ॲग्रीमेंटसाठी द्यावे लागणार. म्हणजे 2000पासून ते 5000पर्यंत आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे दर आखून ठेवण्यात आलेले आहेत. बरेचसे एजंट्स आहेत आणि यामध्ये बळी न पडता लवकरात लवकर तुम्ही ॲग्रीमेंट काढून घ्या. तुमचा वेळ आणि पैसा दोन्हीही वाचवू शकता. आणि हे ॲग्रीमेंट तुम्ही काढताना जी घर आहे ते घरापासून शाळेचं अंतर जेवढं जवळ असेल तेवढ्या शाळा किंवा भाड्याने राहण्याचे प्रयत्न करा, जेणेकरून तुमचा लागण्याचा चान्सेस हे जास्त असतात. आणि बरेच सारे पालक आहेत ज्यांचे स्वतःचं घर असून पण त्यांच्या शेजारी जर शाळा चांगली नसेल तर जिथं चांगली शाळा आहे त्या ठिकाणी जाऊन ते भाड्याने राहू इच्छितात, तर तेही रेंट ॲग्रीमेंट करू शकतात पाल्याच्या वडिलाच्या नाव. आशा करतो रेंट ॲग्रीमेंटबद्दल जे काही शंका होत्या त्याचं निसरण झाले असेल. त्याच्या व्यतिरिक्त जर तुमचे काही पर्सनल डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, ते मी सोडवण्याचा प्रयत्न करेन. त्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लिंक मी देत आहे व्हॉट्सअप ग्रुपची, जे की 100 रुपयाचं मात्र शुल्क भरून तुम्ही हे व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता आणि वेळेतच तुम्हाला नोटिफिकेशन्स येत राहतील आणि अपडेट्सही मिळत राहतील. परत एकदा विनंती, चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.